वेलकम बॅक टू अवर चॅनल मित्रांनो अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष जे होणार आहेत डोनाल्ड ट्रम्प, जे की 20 जानेवारीला ते शपथविधी त्यांचा होणार आहे. परंतु त्यापूर्वीच त्यांनी जी घोषणा केली आहे त्याच्यामुळे संपूर्ण जगात गोंधळाचं वातावरण निर्माण केलं आहे. अखंड अमेरिका, ग्रेट अमेरिका अगेन या प्रकारच्या घोषणा त्यांनी दिल्या आहे. आणि या सर्व घोषणा या रिलेटेड आहे 1942च्या या नकाशासोबत, जे की तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे. आणि या नकाशानुसार अखंड भारत त्याच्यात दाखवण्यात आला आहे. काही सगळी विषय आहे याचा आपण अनालिसिस करणार आहोत. आणि या ज्या घडामोडी आहे ह्या 2025 हा जो वर्ष आहे ना, हा फार अफरातफरीचा राहणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. चला वेळ जास्त न करता आपण या सगळ्या गोष्टींचा आज अनालिसिस करणार आहोत. मित्रांनो, यासारखे इंटरेस्टिंग विषय तुम्हाला जर दररोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. डोनाल्ड ट्रम्प हे नाव आपल्याला परिचित आहे. यापूर्वी हे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे होते. कोरोना काळामध्ये यांचे स्टेटमेंट नेहमीच वादग्रस्त राहतात. परंतु हा जो माणूस आहे ना, आता जे नेक्स्ट टर्मला जेव्हा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथही नाही घेतली तर त्याच्यात इतके खतरनाक तो स्टेटमेंट देत आहे. त्यांनी जी आता घोषणा दिली आहे त्याच्या भाषणामध्ये ती संपूर्ण जगाला हादरवून टाकणारी आहे. I wanted to touch on the world on fire that you mentioned, but let's start, if we could, with your references to Greenland and the Panama Canal, so forth. Can you assure the world that as you try to get control of these areas, you are not going to use military or economic coercion? No. And can you tell us a little bit about what your plan is? Are you going to negotiate a new treaty? Are you going to ask the Canadians to hold a vote? What is the strategy? Yeah, I can't assure you. You're talking about Panama and Greenland. No, I can't assure you on either of those two. But I can say this. We need them for economic security. The Panama Canal was built for our military. I'm not going to commit to that now. It might be that you'll have to do something. Look, the Panama Canal is vital to our country. It's being operated by China. And we gave the Panama Canal to Panama. We didn't give it to China. And they've abused it. They've abused that gift. It should have never been made, by the way. Giving the Panama Canal is why Jimmy Carter lost the election, in my opinion, more so maybe than the hostages. The hostages were a big deal. But if you remember, and nobody wants to talk about the Panama Canal now because, you know, it's inappropriate, I guess. But आपल्या या स्पीचमध्ये बोलताना त्यांना एक पत्रकारांना प्रश्न विचारलं होतं की जर पनामा कॅनाल हा अमेरिकेसोबत नाही आला तर तुम्ही यांच्यावर काही मिलिटरी कार्यवाही करणार का? तर ट्रम्प महाशय म्हणत आहे की मी याबद्दल काही होई म्हणू शकत नाही, नाही म्हणू शकत नाही. म्हणजे मी मिलिटरी कार्यवाही करून सुद्धा पनामा माझ्या ताब्यात आणू शकतो. आणि पनामा घेण्याचा त्याचं मुख्य कारण काय आहे बघा, मी एक मॅपद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण याला गुगल अर्थवर पाहूया. या ठिकाणी बघा, आपण या मॅपवर पाहूया. हा आहे आपला भारत, त्यानंतर युनायटेड स्टेट्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. हा युनायटेड स्टेट्स, हा पूर्ण एरिया युनायटेड स्टेट्सचा. सोबतच यांची इच्छा आहे हा कॅनडा सुद्धा व्याप्त करून घेण्याची. आणि यानंतर हा आहे बघा मेक्सिको. मेक्सिकोन इथून समोर जाताना इथं लागतो पनामा कॅनल. इथं नाव दिसून जाईल तुम्हाला, हा पनामा या ठिकाणी पनामा कॅनल आहे. आणि हा तयार केला होता पनामा कॅनल अमेरिकेनं 20व्या शतकाच्या सुरुवातीला, जवळपास 1914च्या कालखंडीमध्ये पनामा कॅनल हा अमेरिकेने तयार केला होता. आणि पनामा कॅनल हा स्वतः तयार करून सुद्धा जिमी कार्टर यांनी हा पनामा नावाचा जो देश आहे सध्या त्यांना हा देऊन टाकला होता. परंतु सध्याच्या घडीला हा जो पनामा आहे ना, हा चीनच्या फार जवळ गेलेला आहे. आणि त्यांनी नुकतंच तिबेटला एक देशाचा जे दर्जा दिला होता ते सुद्धा त्यांनी रद्द केला. का? चीनला सपोर्ट करण्यासाठी. तर ट्रम्प यांचं म्हणणं आहे की पनामा कॅनल आम्ही बांधला, आम्ही यांना जिमी कार्टर जे राष्ट्राध्यक्ष होते अमेरिका त्यांनी यांना गिफ्ट केला, आणि आता हा पुन्हा चीनकडे चालला गेला तर आमची डोकेदुखी इथे फार वाढून जाणार. कारण की अमेरिकेची जी माल वाहतूक आहे, पाण्यातील जाणारे जहाज आहे, जवळपास 14,000 जहाज या पनामा कालव्यामधूनच जात असतात. ही भीती त्यांना आहे. त्याच्यामुळे ते पनामा कालव्याला मिलिटरी ऍक्शन करून सुद्धा आम्ही पुन्हा परत घेऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. सोबतच मेक्सिको, कॅनडा आणि ग्रीनलँड, बघा या ठिकाणी हा ग्रीनलँड आहे. आता ही फार वायटल सिच्युएशन आहे मित्रांनो. ग्रीनलँड का घेऊ इच्छितात? ग्रीनलँड घेण्यापाठीमागचं कारण काय ते बघा, तुम्हाला मी मॅपद्वारे दाखवतोय का तुम्हाला. मित्रांनो, हा जो ग्रीनलँड आहे ना, जो की सध्या डेन्मार्कच्या वर्चस्वाखाली आहे. आता हा घेण्यापाठीमागचं कारण काय, असं काय आहे तिथं? तर तिथं मिनरल्स हा भरपूर मोठ्या प्रमाणात खजिने सापडतात. आणि खनिजे कोणते? आयरन, गोल्ड, युरेनियम, झिंक, कॉपर आणि इतरही बरेचसे असे खनिज आहे जे भरभरून या ग्रीनलँडमध्ये सापडतात. आणि हा प्रमुख कारण काही लोकांचं म्हणणं आहे की यासाठी अमेरिकेचं धडपड जी आहे ना सगळी,
ते सगळं या खनिजांसाठी, या मिनरल्ससाठी आहे. एकदा का हा त्याच्यावर अमेरिकेने ताबा मिळवला तर समृद्धी या मूलद्रव्यांमुळे जी भरभराट होईल ना अमेरिकेची, तर ती कोणी विचारही करू शकत नाही. नुकतंच तुम्ही ऐकलं असेल की चायनाला एक गोल्ड माइन सापडली आहे. कितीतरी बिलियन्स ऑफ डॉलर्सचं गोल्ड आता तिथून चायना काढणार आहे. आणि ते पाहून अमेरिकेला धडकी भरली आहे. आणि त्याचा तोड म्हणून आता हा ग्रीनलँडला जर त्यांनी स्वतः कब्जा करून घेतला तर त्या ठिकाणी गोल्डही सापडणार, आयरन पण आहे, आणि जे सगळ्यात मौल्यवान सध्याच्या घडीला जे मिनरल म्हणलं जातं युरेनियम, ते सुद्धा त्यांना तिथं भेटून जाईल. पण हे इतकं सोपं नाहीये मित्रांनो. हे ग्रीनलँडला फक्त नजर याची अमेरिकेचीच ग्रीनलँडवर नजर नाहीये, रशिया सुद्धा याच प्रयत्नात आहे की तो ग्रीनलँडवर कब्जा करू इच्छितो. तुम्हाला मी दुसरा मॅप दाखवतो, त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल की रशिया कसा काय इथपर्यंत येऊ शकतो. हा मॅप बघा मित्रांनो, हा US, हा कॅनडा, जे की युएसचं म्हणणं आहे की हा 51st स्टेट त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे हा सुद्धा अमेरिकेचा भाग ते बनवू इच्छितात. ग्रीनलँडला सुद्धा बनवू इच्छितात. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की याच्यावर फक्त अमेरिकेची नाही, रशियाची सुद्धा नजर आहे. अमेरिकेला सध्याच्या घडीला तरी कॅनडा त्यांच्याजवळ नाहीये, म्हणजे एक देश पार करून त्यांना तिथपर्यंत जावं लागते. पण या ठिकाणी बघा रशियाची सिच्युएशन बघा मित्रांनो, जे इक्वेटरवर आहे. रशियाला डायरेक्ट ग्रीनलँड पर्यंत पोहोचण्यासाठी मधात कोणताही अडथळा नाहीये समुद्राशिवाय. अमेरिकेला तरी तिथं पोहोचणं थोडं दूर आहे, पण त्याच्या अमेरिकेपेक्षा रशियाला इथं पोहोचणं सोपं आहे. आणि रशिया अमेरिकेच्या बऱ्याच वर्षा आधीपासून या ग्रीनलँडला स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी डेन्मार्कला त्यांना बऱ्याचशा अशा सबसिडीज दिल्या आहे किंवा काय त्यांना सुविधा पुरवली आहे की जेणेकरून डेन्मार्क स्वतःहून ग्रीनलँड रशियाला देऊन देईल. म्हणजे आता या मुद्द्यावरून पुन्हा 2025 आहे ना, असं सांगितलं जात आहे की हा ग्रीनलँडमुळे पुन्हा रशिया आणि अमेरिकेचे संबंध इथं बिघडू शकतात आणि पुन्हा एकदा वर्ल्ड वॉर 3 ची स्टार्ट 2025 पासून होते की काय, असं आता या डोनाल्ड ट्रम्पच्या स्टेटमेंटवरून वाटत आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 25 डिसेंबरला जे नाताळ सण होतं ख्रिश्चन लोकांचं, त्याच्या शुभेच्छा देताना हे डोनाल्ड ट्रम्प महाशय यांनी उपरोधिक टीका म्हणून असं म्हटलं होतं की आम्ही जस्टिन ट्रुडोवर जास्त अन्याय करणार नाही, आम्ही त्यांना गव्हर्नर बनवून टाकू. लोकांच्या भुया उंचावल्याला गव्हर्नर कसं काय? गव्हर्नर तर स्वतःच्या कंट्रीच्या एखाद्या व्यक्तीला बनवतात आणि जस्टिन ट्रुडो तर दुसऱ्या कंट्रीचे PM आहेत, राष्ट्राध्यक्ष आहेत. तर त्यांनी म्हटलं की नाही, ती दुसरी कंट्री नाही, कॅनडा या देशाला आम्ही आमची 51st स्टेट बनवून टाकणार आणि त्याचे गव्हर्नर राहतील जस्टिन ट्रुडो. लोकांना तेव्हा वाटलं होतं की हे काहीतरी मजाकमध्ये हे स्टेटमेंट देत आहे, परंतु हे स्टेटमेंट वारंवार रिपीट जेव्हा झाले ना, तेव्हा लोकांना थोडं इथं साशंकता वाटली, लोक घाबरलेत. आणि त्यांनी इतकंच बोलून ते थांबले नाही, त्यांनी तिथलच्या लोकांना थोडंसं लालच देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यांनी म्हटलं की जेव्हा कॅनडा आमचा 51st स्टेट बनून जाईल ना, तर आम्ही आता त्यांना जे कर लागत आहे, जे त्यांना टॅक्स लागत आहे, त्या टॅक्स पैकी 60% कर सवलत देणार. म्हणजे तिथलच्या लोकांमध्ये सुद्धा बंड त्याने लोकांनी करायला पाहिजे आणि ते लोक सुद्धा अमेरिकेमध्ये कॅनडाला टाकून द्या अशी मागणी करतील, अशी एक ऑफर तिथं फेकून दिली की आम्ही यांना 60% त्यांना कर सवलत देणार. जर कॅनडानं विरोध केला तर आम्ही यांच्यावर टॅरिफ लादणार. आता ही टॅरिफ काय भानगड आहे? कॅनडामधून जो काही सामान अमेरिकेमध्ये विकायला जातो, सपोज तो 100 रुपयाला एखादी वस्तू आहे ती अमेरिकेमध्ये विकली जाते. ट्रम्प यांचं म्हणणं आहे की जर कॅनडा ऍग्री नाही झाला तर आम्ही याच्यावर 100%, 200% किंवा 300% किंवा याच्यापेक्षा जास्त टॅरिफ लागणार. म्हणजे 100% टॅरिफ लावलं तर ती वस्तू 100 रुपयाची कितीची होऊन जाईल? ती 200ची होऊन जाईल. आणि 200% टॅरिफ लावला तर ती 300ची होऊन जाईल आणि 300% लावला तर 400ची. म्हणजे या पटीत ती वस्तू महागणार आणि इतकी महाग वस्तू अमेरिकन नागरिक विकत घेणार नाही. मग ते काय करणार? म्हणजे अमेरिकन बनलेली एखादी दुसरी वस्तू घेण्याचा पर्याय शोधणार. म्हणजे कॅनडाच्या वस्तू अमेरिकेत विकल्या जाणार नाही. म्हणजे एका प्रकारची धमकी आणि दुसऱ्या बाजूला तितकंच मोठं लालच की 60% टॅक्स बेनिफिट घ्या किंवा टॅरिफसाठी तयार राहा, अशी भाषा त्यांनी वापरली. आणि या धमक्या या फक्त फायनान्शियल नाही तर भौगोलिक सीमांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने त्यांनी दिलेल्या दिसून येतात. धमक्या 2 प्रकारच्या. जर तुम्ही आमच्यामध्ये नाही आले तर आम्ही तुमच्यावर टॅरिफ लावून टाकू. बरं, या ज्या धमक्या आहे त्या खरोखरच याला सिरियसली घ्यावं का? जेव्हापासून ट्रम्प नाही का आपल्या इलेक्शनचा प्रचार करत होते ना, तर अमेरिका फर्स्ट हा त्यांचा धोरण होता, अमेरिका फर्स्ट. आणि या घोषणा त्यांची फार फेमस झाली होती आणि अमेरिकन नागरिकांना त्याची भुरळ पडली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी तिथे भेटली, भरपूर प्रमाणात वोट त्यांना भेटले आणि एक निर्विवाद सत्ता त्यांच्या हातात आली. आणि ही सत्ता आल्यानंतर आता जे अमेरिका, तुम्ही जर ट्विटरवर गेले ना तर हा मॅप सगळ्यात जास्त तिथं व्हायरल होत आहे. काय हा मॅप आहे? हा कधीचा हा मॅप आहे? जर तुम्ही या मॅपला जर काळजीपूर्वक पाहिलं तर तुम्हाला दिसतील की बऱ्याचशे देश याच्यातून गायब झालेले आहे. हा मॅप आहे मित्रांनो 1942चा.
पोस्ट वॉर न्यू वर्ल्ड मॅप. आता पोस्ट वॉर म्हणजे त्यावेळेस युद्ध थोडं थांबलं होतं, म्हणजे अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला होण्यापूर्वीचा हा मॅप आहे. तेव्हा एक मॅप डिझाईन करण्यात आलं होतं. तो मॅप या प्रकारचा होता आणि अमेरिका आता पुन्हा याच मॅपला पुन्हा परत आणण्याची मागणी करत आहे. या ठिकाणी बघा अमेरिका किती मोठा तुम्हाला अवाढव्य प्रमाणात दिसत आहे. स्वतः अमेरिका एवढा, कॅनडा, मेक्सिको, स्वित्झर्लंड, ग्रीनलँड, सगळेच्या सगळे, अलास्का, सर्व अमेरिकेचं म्हणणं आहे की आम्ही सगळं हा पुन्हा परत घेणार आणि पुन्हा ग्रेट अमेरिका जो होता सुरुवातीला, जो आमचं ध्येय होतं 1942 आम्ही ते पूर्ण करणार, इतका मोठा आम्ही अमेरिकेला बनवून टाकणार. पण तुम्हाला काय वाटते, अमेरिका जेव्हा आपलं स्वतःचं विस्तारवादाचं धोरण राबवणार, दुसऱ्या देशांवर हल्ले करू स्वतः अमेरिकामध्ये मर्ज करणार, दुसरे देश का शांत बसतील? नाही. मग ते सुद्धा या मॅपला बेस म्हणून स्वतःचं विस्तारवादाचं धोरण सुरू करणार. त्याच्यात कोणतं आहे? त्याच्यात सगळ्यात पहिले इथे मित्रांनो रशिया. मग रशिया काय म्हणणार, जेव्हा तुम्ही इतर देशांना कब्जा करू इच्छिता, मग आम्ही युक्रेनवर हल्ला केला तर तो चुकीचा नाहीच आहे. आम्ही आता युक्रेनवर थांबणार नाही, आम्ही इथं पुढे वाढत जाणार. मग इथं ज्या बऱ्याचशा अरब कंट्रीज, ज्या पूर्वी रशियाचा USSRचा भाग होत्या, ज्या तुटून स्वतंत्र झाल्या, त्याच्यावर पुन्हा रशिया कब्जा करणार, जे की या मॅपमध्ये 1942 रशियामध्ये दाखवण्यात आलं होतं. तुर्की सुद्धा याच्यातच दाखवलेला आहे, सिरियाचा बराचसा भाग याच्यामध्ये दाखवलेला आहे. आणि मित्रांनो सरप्राइझिंग फॅक्टर आपल्या भारतासाठी मी तुम्हाला आपल्या थंबनेलमध्ये सांगितलं, अखंड भारत पुन्हा अस्तित्वात येणार. तर 1942चा जो मॅप आहे ना, त्याच्यामध्ये या मॅपमध्ये भारताला अखंड भारताच्या स्वरूपातच दाखवण्यात आलाय. या ठिकाणी तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता, यामध्ये भारताचा हा नकाशा, त्याच्यामध्ये पाकिस्तान सुद्धा इन्क्लूड आहे, याच्यानंतर अफगाणिस्तान इन्क्लूड आहे, या ठिकाणी नेपाळ सुद्धा इन्क्लूड आहे, बांगलादेश, म्यानमार, भूटान, या सगळ्या कंट्री या मॅपनुसार भारतामध्ये इन्क्लूड दाखवण्यात आलेल्या आहेत. जर अमेरिका हा 2025 मध्ये या प्रकारची मुव्हमेंट राबवेल तर तुम्हाला काय वाटते, रशिया, चायना, भारत आणि इतर ज्या पॉवरफुल कंट्रीज आहेत ते काय शांत बसणार? आणि तुम्हाला काय वाटते की भारतानं अखंड भारत बनावं की नाही? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की आपला कमेंट सांगा. आणि चायनाला सुद्धा याच्यात एक मोठ्या प्रमाणात त्याचा मॅप दिसत आहे, याच्यामध्ये मंगोलियाला यांनी इन्क्लूड केलाय, तिबेट चायनामध्ये दाखवलाय, आणि जे युनायटेड स्टेट्स होतं ब्रिटन, युकेला सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवत आहे. इथं इतकं छोटंसं नाहीये, तर इथं त्यांनी युके मध्ये हा जो ऑस्ट्रेलिया आहे हा सुद्धा युकेचा भाग आहे. कॉमनवेल्थ नेशन जितके आहे ते सगळे ब्रिटनचा भाग आहे, लाल रंगात त्यांनी दाखवलाय. ऑस्ट्रेलिया बघा, श्रीलंकेला त्यांनी भारतात नाही दाखवलंय, श्रीलंकेला त्यांनी युके म्हणजे ब्रिटनमध्ये दाखवलंय. ब्रिटन, याच्यानंतर बरेचसे एशियन कंट्रीज, या सगळ्या युकेच्या ज्या कॉमनवेल्थ कंट्रीज आहेत त्या सगळ्या युकेला वापस दिल्या जातील 1942च्या मॅपनुसार. हा धोरण घेऊन, आणि हा ट्विटरवर सध्या हा जो मॅप आहे ना हा व्हायरल झालाय. जेव्हा या ग्रीनलँड आणि पनामाबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली ट्रम्प यांनी, तर या दोन्ही देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी सुद्धा याचं उत्तर दिलंय. त्यांनी म्हटलंय की ट्रम्प यांच्या बोलण्याला काही अर्थ नाहीये, हे दोन्ही कंट्रीज काही विक्रीला नाहीये. पण मेक्सिकोचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी तर फार यांचा विरोध केलाय. त्यांनी तर म्हटलंय की तुमची जर नजर ही मेक्सिकोवर असेल ना तर आम्ही काय करू, अमेरिकेचं नाव बदलून टाकू आणि अमेरिकेला काय म्हणू, मेक्सिकन अमेरिका बनवून टाकू. म्हणजे एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी म्हटलं की तुम्ही तर मेक्सिकोला घेऊ शकत नाही, पण आम्ही अमेरिकेला मेक्सिका करून टाकणार, मेक्सिकन अमेरिका असं त्याचं नामकरण करून टाकून, अशी एक धमकी सुद्धा त्यांनी दिली. याबद्दल अभ्यासकांचं काय म्हणणं आहे, की अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की सुरुवातीला आम्ही या ट्रम्प यांची जे वक्तव्य सुरुवातीला गांभीर्याने घेतली नाही, परंतु आता ही वारंवार जेव्हा रिपीट होत आहे, किंवा जे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे ना जो एलन मस्क, याचा जो सपोर्ट आहे आणि इतकी प्रचंड मेजॉरिटी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटली आहे, तर आता परंतु यांच्या वक्तव्यांना, ट्रम्प याच्या वक्तव्यांना गांभीर्याने घेतल्या जात आहे. आणि इतकंच नाही, या ट्रम्प महाशयांनी धमकी तर दिली, परंतु तिथल्या नागरिकांना जे लालच दिलाय ना टॅक्समधून सुटीचं, तर तो एक मोठा फॅक्टर होऊ शकतो. या देशांमध्ये जे टॅक्स जे जास्त आकारले जातात, जनतेचा एक उद्रेक होऊ शकतो. जनता डिमांड करू शकते की नाही, आता आम्हाला अमेरिकेतच राहायचं आहे, आम्हाला हे डेन्मार्कचं इथं शासन नको, किंवा कॅनडाचे नागरिक मधील आम्हाला कॅनडाचं शासन नको, आम्हाला अमेरिकेमध्ये सामील व्हायचं आहे. त्याच्यामुळे आता या देशांमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते, असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे. आणि यापुढं 20 जानेवारी, अजून तर शपथविधीच झालं नाही ट्रम्प यांचा, 20 जानेवारीला शपथविधी होणार आहे, परंतु त्याच्यानंतर काय होते आता संपूर्ण जगाला नाही का एक प्रकारचं भीती निर्माण झाली आहे की 20 जानेवारी नंतर 2025 हे वर्ष कुठं नवीन युद्धांची सुरुवात होते की काय. कारण की ट्रम्प यांनी जे मिडल ईस्ट संबंधी जे वक्तव्य केलं आहे ना, की जे पॅलेस्टाईन मध्ये हमासनं जे इस्रायलचे लोकांना बंधक बनवून ठेवलाय, त्यांचं म्हणणं आहे की 20 जानेवारी पर्यंत त्यांनी जर त्या बंधकांना सोडलं नाही तर मी इतकी
तबाही या पॅलेस्टाईन किंवा हमासनं पाहिली नाही, इतकं प्रचंड गदर मी तिथं माजून टाकेल, एक प्रकारची अशी धमकी सुद्धा त्यांनी दिली आहे. ती बातमी सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो, की डोनाल्ड ट्रम्प हे जे म्हणत आहे त्यांच्या वक्तव्यांना गांभीर्याने घेता येते का भारत अखंड भारत खरंच बनणार का? तर पाहूया पुढे काय होते. नक्की कमेंट करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.